श्री स्वामी समर्थ. श्री गुरु म्हणजे प्रबोध शक्ती, प्रबोधिनी प्रवाह. त्यांची सत्यवाणी आपल्या चित्ताला प्रकाशित करते. श्री महाविष्णू भक्त प्रल्हाद रक्षणासाठी औदुंबरच्या लाकडी खांबातून प्रकट झाले. श्री दत्तात्रय म्हणाले, प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन. तुझ्यातून नृसिंह देव प्रकट झाल्यामुळे मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन, हे माझे वचन आहे. दत्तानंद स्वामी म्हणाले, मला लहानपणी नीट बोलता येत नसे. माझे वडील मला पिटिकापूरला घेऊन गेले. तेथे यज्ञ चालू होता. यज्ञासाठी लागणारे तूप एका वृद्ध ब्राह्मणाकडे होते, परंतु 1/3 भाग लपवून तो केवळ 2/3 भागच यज्ञाला देई. यज्ञासाठी लागणाऱ्या तुपासाठी श्रीपादांनी श्रेष्ठीला गंगामातेचे जल आणण्यास सांगितले. वेदमंत्र म्हणत ते जल यज्ञस्थळी आणले. ओतताना शुद्ध तूप झाले. यज्ञाच्या सांगतेनंतर गंगामातेच्या पात्रात तूप ओतताना त्याचे जल झाले. तेव्हा श्रीपाद ब्राह्मणाला म्हणाले, अग्निदेवाला तूप न मिळाल्याने त्याची भूक त्याने घराचा दाह करून भागवली आहे. जा व तुझा राग झालेल्या घराची राग घेऊन ये. ते भस्म पाण्यात घालून 3 दिवस ते पाणी मला पिण्यास सांगितले व मला दोषमुक्त केले. तो ब्राह्मण आणि मी पूर्वजन्मातून एकमेकांच्या नाशाला कारणीभूत होतो. श्रीपादांनी अशा रीतीने आम्हाला कर्मबंधनातून मुक्त केले. दत्तानंद म्हणाले, सर्व देवताच मानवाच्या प्रवृत्तीला विकासकारक आहेत. देवता मानवाला रोज तेज देतात व मानवाच्या आत्म्यावर दिव्य चैतन्याचा वर्षाव करतात. श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही कुठेही पठण केला, श्रीपाद प्रभू स्वतः सूक्ष्म रूपाने ते ऐकतात. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ.